नक्की. गुड इव्हनिंग. चलो स्टार्ट करूया आता आपण आपला सेशन. राईट. ऑलरेडी सॉरी, आज जरा लेट झालं. मग आमच्या इथं जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम, नेमकं ते केबल तुटली होती वायफायची, आणि ते सगळं जोडणं हे करणं, त्याला बोलवून घेणं, त्या ह्याच्यात झालं. तर एनिवे, चला, प्रॉब्लेम्स तर येत राहतील, फक्त आपल्याला सोल्युशन काढायचंय. तर या महिन्यात जर बघितलं, या आठवड्यात जो नवीन वर्ष चालू झालाय त्या ह्याच्यात चांगली मुवमेंट मार्केटनी घेतलेली आहे. आता ऍक्च्युअली बघितलं तर नेक्स्ट वीक पासून खरी मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळतील निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये. त्याच्यासाठी दोन तीन फॅक्टर आहेत. एक म्हणजे सगळ्या बँक क्वार्टरली रिझल्ट्स जे आहेत ते आता डिक्लेअर होतील, आणि मोठमोठ्या कंपन्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते येणार, आणि त्यामुळे मार्केट डेफिनेटली आपल्याला तो वोलाटाईल राहणार आणि चांगले मुवमेंट्स देतील. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे बजेट सेशन. जे काय बजेट येणार आहे ते काय येईल काय नाही, कोरोनाचा काय इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर झालाय, जीडीपी वर झालाय, मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा कसा व्ह्यू असेल, गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय काय प्रोव्हिजन्स करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा शेअर मार्केटवर खूप पडेल. मग त्यामुळे आपल्याला आता 2-3 दिवसाची जी काही रॅली आलेली आहे ती सगळं बायडनचं जे फायनल झालं त्याच्यानंतर ट्रम्पनी सोडलं. काल बघितलं तर त्यांनी हमला पण केला संसदेवरती तिथं, आणि हे असं झालं की सर्वात म्हणजे जवळपास त्यांचं जे काही 1856 मध्ये अस्तित्वात आलं तेव्हापासूनचा हा पहिला हल्ला आहे. तसं बघितलं तर 1872ला काहीतरी हल्ला झाला होता, पण तो ब्रिटिशांनी केला होता. पण आत्ताचा जो आहे तो स्वकीयांनी आतल्याच माणसांनी हल्ला घडवून आणला, आणि हे खूप अत्यंत क्लेशदायक असं त्या इतिहासात अमेरिकेचं झालेलं आहे. आणि जेव्हा बायडनचं ग्रोथ आली त्याच्यानंतर बघितलं तुम्ही तर डाऊनी सुद्धा तेवढा मुवमेंट दिली, चांगली वरती आलेला आहे. म्हणजे स्पष्ट त्यांनी ट्रम्पला नाकारलेलं आहे. ते सुद्धा बघण्यासारखं आहे. आता सध्याच्या घडीला जर बघितलं आपण तर हे, मग एकंदरीत सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. फक्त आता एक आहे की बजेटमधून आपल्याला काय मिळणार आहे. आणि हा आठवडा जर बघितला आपण तर असा काही जास्त हे नाहीये. फक्त एक आहे ते म्हणजे रिझल्ट्स. ज्यांचे ज्यांचे आता रिझल्ट्स येतील, मग आपण त्या रिझल्ट्स वरती लक्ष ठेवून, जसं आता टीसीएसचं चांगलं आलेलं आहे, गॅपअप सोमवारी नक्कीच टीसीएस मध्ये बघायला भेटेल. किंवा सगळेच गॅपअप रिझल्ट चांगला आहे चांगला आहे म्हणून बसतील, तो नेमका गॅप डाऊन ओपन करतील आणि लोक घाबरतील आणि तिथून त्याला वरती नेतील, असं पण होऊ शकतं निफ्टीमध्ये. राईट. आणि त्याच्या आधी जर बघूया आपण की या वीक मध्ये काय आपल्याला बघायला मिळेल. राईट. तर आपण म्हणत होतो 14,000 तरी ऍटलिस्ट तो एक कन्सल्टेशन करून खाली येईल, पण नाही. कन्सल्टेशन केलं, तिथं रेस्ट घेतली, आणि अगेन तो आता वरती आलेला आहे. तर निफ्टीमध्ये क्लिअर पॉझिटिव्ह डायरेक्शन इथं दिसतंय आपल्याला, पण बँक निफ्टीमध्ये त्या पानाने दिसत नाहीये. बँक निफ्टी जर बघितलं तुम्ही तर हा इथे कन्सोलिडेट करून वरती आला, त्याच्यानंतर पुन्हा आता हा इथे 32,000 आणि 32,300 किंवा 32,250 या रेजिस्टन्सलाच मार्केट आता खेळतोय 200, 250, 300 पॉईंट मध्ये. तर हा ब्रेक करून आयदर वर गेला पाहिजे, नाही तर 32,000 ब्रेक करून खाली आला पाहिजे, तर आपल्याला चांगले मुवमेंट बघायला मिळेल. तर नेक्स्ट वीक मध्ये हे आहे. आणि जो सोमवारपासून नवीन इंडेक्स येतोय निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि तो ट्रेडिंगला येणार आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये, मग तो कसा असेल काय असेल हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे पहिला 1-2 दिवस त्याला थोडंसं ऑब्झर्व करूयात, आणि मग नंतर आपण ठरवूया की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचं. त्याची व्होलॅटिलिटी आपल्याला समजली पाहिजे, काय आहे कशी आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून नंतर मग त्याच्यामध्ये उतरलेलं कधीही चांगलं. तर माझ्या माहितीप्रमाणे तो बँक निफ्टीपेक्षा व्होलाटाईल थोडासा राहील असं वाटतंय, कारण हे बजाज फायनान्स किंवा जे काही नॉन बँकिंग फायनान्सचे कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये व्होलॅटिलिटी आपण बघतो खूप. मग याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला तसे काहीतरी बघायला मिळेल, आणि
याच्यात व्हॉलॅटिलिटी जास्त राहील असं वाटतं. तर बघूया कशा पद्धतीने आपल्याला तो देईल. राईट. तर आपण मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण पोर्टफोलिओ बिल्डिंग मध्ये घेत होतो की आपला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, काय तयार करायचा, आपण प्रायमरीली बघितलेलं आहे. राईट. तर या आठवड्यात एक आपण थोडंसं डिस्कस करूया त्या बाबतीत, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीक पासून आपण असं करणार आहे की मी एक 5 स्टॉक्स तुम्हाला देत जाईन की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट टर्म अप्रोच असेल, ब्रेकआउट्सला असतील किंवा त्यांनी काही डिमांड झोन ब्रेकआउट देऊन वर जाणारे असतील, अशा काही गोष्टी असतील की ज्या आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे शॉर्ट टर्म मध्ये. बऱ्याचदा होतं काय की लोक जेव्हा शिकतात हे करतात, मी सांगतो की डायरेक्ट जंप घेतात फक्त इंट्राडे मध्येच. बट बऱ्याचदा असं होतं की पैसा हा तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा चांगला बनतो. जर आता टीसीएसच जर एक्झाम्पल घेतलं तर 2-4 दिवसात चांगले त्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. किंवा जो एक ब्लॅक हॉर्स ज्याला म्हटलं जातं, परसिस्टन्स कंपनी सुद्धा बघा, 900-1000 वरून डायरेक्ट 1500-1600 वर गेली. म्हणजे एखाद्या महिन्यात त्यांनी 50% रिटर्न पण दिलेले आहेत. आवाज जरा म्यूट कराल का, कोण आहे, कारण खूप बॅकग्राऊंडला आवाज येतोय. तर अशा गोष्टी आहेत की ज्या सुद्धा आपण कॅच करायच्या आहेत आपल्याला. राईट. मग ते सुद्धा आपण करणार आहोत. तर मेनली आपला फोकस असेल तो म्हणजे काय, पोर्टफोलिओ बिल्डिंग. डे टू डे याच्यामध्ये तर आपण नेहमी करतोच, रोज काय करायचं काय नाही. बट विकली सेशन असा घेऊ की ज्याच्यामधून आपल्याला वेल्थ क्रिएट पण करता आली पाहिजे. राईट. तर मग चला रिलायन्स पासून सुरू करू. आता विचारलं काही नाही. रिलायन्स हा आता टोटली कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. राईट. त्यामुळे हा कन्सोलिडेशन याचा फेज जाऊ द्या. 2000चा जो लेवल आहे त्या लेवल मध्ये तो अडकलेला आहे आता सध्या, जर बघितला आपण तर. तो फक्त एकदा वरती निघाला पाहिजे. हा फेज पूर्ण त्याचा 2000चा जो आहे तो कन्सोलिडेशन फेज मध्ये अडकलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की 100 पॉईंटच्या याच्यामध्ये तो आता सध्या प्ले करतोय बघा. बऱ्याच दिवस झाला तो या 100 पॉईंट मध्येच अडकलेला आहे. थोडस एक जरा मी हे क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल. सर सन फार्माचं काय वाटतं सर? येऊया ना, 1-2 मिनिटं. आधी मी ह्याचं जरा क्लिअर करतो रिलायन्सचं, हो मग हो ठीक सन आहे, काय प्रॉब्लेम फार्माला नाही. येऊया. बघा सर हा पण एक एक क्वेश्चन होता रिलायन्स वरतीच. पण हा जो काही इम्पॅक्ट आलेला आहे तो त्या बॅड न्यूज मुळे आलेला आहे. ते केस जो स्कॅम झालेला होता 2007 साली, तर त्याचाच इम्पॅक्ट आहे, बरोबर ना सर? कुठला कुठला स्कॅम म्हणताय तुम्ही? 2007 साली आता सेबीने त्यांना जो हे केलेला आहे, फाईन नाही, मारलेला तो तर आता आहे 2 रिलायन्सला. दिवसापूर्वीचा आहे ना. हो, हा पण जो मग तिथे तो नाही, पण एकूण- हा किती दिवस झाला हम्म. तुम्ही ह्या 2019 मध्ये तो फसलेला आहे. राईट. तो हो 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 जवळपास हो 3 नोव्हेंबर पासून आहे. येस येस सर. येस, तो जर बघितला तर 2 नोव्हेंबरला एक स्पाइक दिला मोठा खाली, त्यानंतर वर आला तो, आणि त्याच्यानंतर 2000 मध्ये तो लेवलला अडकलाय जवळपास. तुम्ही इथं जर बघितलं 12 नोव्हेंबर पासून ते आतापर्यंत. आणि ही ओके केस आपल्याला फक्त आता 2 दिवसापूर्वी आलेली आहे. आणि त्याचा सर म्हणजे एवढा इम्पॅक्ट जर असता ना, तर हा 1900 ब्रेक करून खाली आला असता. हम्म, काय आलं माहिती का, त्यांनी डायरेक्ट जर न्यूज अशी दिली असती ना की याला रिलायन्सला त्यांनी पकडलं किंवा त्यांनी असं काहीतरी फेरफार केलेला आहे किंवा शेअर्स त्यांनी हे केलेलं आहे म्हणून जर थांबले असते ना, तर मग ती क्युरियोसिटी वाटली असती ना की आता काय कारवाई होणार किंवा कसं काय. त्यांनी डायरेक्ट त्यांना दंड पण सांगितला, आणि एवढा एवढा दंड त्यांना लागलेला आहे, आणि हे त्यांनी रिलायन्सला केलं म्हणून डायरेक्ट फायनल स्टेटमेंट आल्यामुळे काय झालं ते कळलं ना तुम्हाला. पाच हम्म. 200 आणि 500 करोड रुपये रिलायन्स साठी काहीच नाहीयेत. चिल्लर आहेत सर, ते रोज उडवत असतील ना ते. येस. मग त्यामुळे काय झालं की ते ऍब्झॉर्ब करून घेतलं मार्केटने ते. म्हणून आता एकच आहे सर रिलायन्स पण मध्ये. हा, येस, बोला. माझं अनालिसिस असं होतं की जे पंजाब मध्ये चाललेलं आहे आता शेतकऱ्यांचं, आणि त्यांनी जे रिलायन्सचे टॉवर तोडलेत,
सगळ्या हम्म. जिओचे पूर्ण त्यांनी नासधूसच करून टाकले. तेव्हापासून ह्या शेअर मध्ये सर 2000च्याच खाली आणि 1900च मध्ये ट्रॅव्हल करते, म्हणजे असं माझा अनालिसिस आहे. म्हणजे त्या जेव्हा ते स्ट्राईक झालं ना, हम्म. तेव्हापासून तो शेअर जो त्या झोन मध्येच ट्रॅव्हल करतो. म्हणजे असा काही इम्पॅक्ट आहे का? त्यांनी सगळे स्टॉवर ते जिओचे वगैरे हे केलेत आणि नाही, काय आहे, पंजाब हरियाणा मध्येच फक्त जिओ नाही ना, बाकीचे 34 जिल्ह्यामध्ये पण आहे ना, आपलं 34 राज्यामध्ये पण आहे. हम्म, हम्म. त्यामुळे एका ह्याच्यात होणार नाहीये इम्पॅक्ट. हा झालाय काय, की जर तुम्ही लॉकडाऊनचं मध्ये बघितलं, तो सर्वात जास्त जो काही चढलेला असेल ना, तो रिलायन्स आहे. बघा, एक एक लक्षात घ्या, जेव्हा तो खाली 800-900 वरून होतो, तो 2300 वरती आलाय. म्हणजे केवळ 4 ते 5 महिन्यात तो तिप्पट झालेला आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात अख्ख्या जगातून बरेच त्यांना काय मिळालेली आहे, फंडिंग मिळालेलं आहे. खूप सारं फंडिंग मिळालं, सगळं झालं, आणि त्यानंतर मग आता असं झालं की कुठलाही शेअर असेल किंवा इंडेक्स असेल, तो करेक्शन हा देतो. मग आता यांनी काय केलं, की यांनी आता करेक्शन द्यायला सुरुवात केली, आणि करेक्शन दिल्यानंतर ऑलमोस्ट तो जर तुम्ही बघितला तर 2300 ला जाऊन येऊन आता तो 2300 पॉईंटचं त्यांनी इथं करेक्शन दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे केवळ 5 ते 6%च करेक्शन आहे, वेरॅज तो आलाय 150%च्या जवळपास वरती. माझं तर असं आहे की तो जवळपास 1600 ते 1700 पर्यंत त्यांनी करेक्शन दिलं पाहिजे, जे एक हो, चांगलं नको सर, त्याला असं नका. मोमेंटम वरती मिळेल. राईट. मग आता एक आहे ते म्हणजे काय, तो इथे जेवढा वेळ कन्सोलिडेट करेल तेवढं करेक्शन करेल, तेवढा तो ऍब्झॉर्ब करणार सगळं, आणि बिग प्लेयर आहेत ते सगळे इथं अक्युमुलेशन करतील, आणि एकदा ते झालं की नंतर मग तो बरोबर वरती निघेल. त्याचं जर आपण व्हॉल्यूम वगैरे जरी चेक केलं की किती आता सध्या त्याचा व्हॉल्यूम आहे, की वाढतोय कमी होतोय, त्यावरून पण आपल्याला एक आयडिया येईल की या ठिकाणी आता तो घ्यायला आहे किंवा नाही. आणि रिलायन्स असा आहे, प्रत्येक तुम्ही डीप वरती जर त्याला बाय केलात तरी सुद्धा तो चांगला आहे. हा ट्रेडिंगचा शेअर काही जण म्हणून वापरतात, पण तो ट्रेडिंगचा न वापरता तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट्स कडे बघत असाल तर खूप चांगला आहे. प्रत्येक 100 पॉईंट जेव्हा तो पडेल त्यावेळेस जर तुम्ही प्रत्येक 100 पॉईंटला बाबा मी 5 शेअर माझे ऍड करेन त्याच्यात, अशी जर स्ट्रॅटेजी ठेवलात, SIP जरी त्याच्यात केलात, तरी चांगले रिटर्न्स तो तुम्हाला देईल इथे. व्हॉल्यूम सुद्धा त्याचा फ्लॅट आहे आता सध्या जर बघितलं तर डेली चार्टवर. हे जर मी विकलीला घेतलं, अजूनही निगेटिव्ह व्हॉल्यूम त्याचा इथे आहे विकलीवर, पण डेली वरती तो व्हॉल्यूम बनवतोय, थोडा व्हॉल्यूम बनवतोय, आणि हा कन्सोलिडेशन फेज आहे. हा बॉक्स जोपर्यंत तो ब्रेक करणार नाही, बघा, हा बॉक्स ब्रेक केला त्यांनी ना 2000 किंवा 2010च्या आसपास, जर त्यांनी 2 दिवसाचं जरी तुम्हाला क्लोजिंग दिलं, 1 किंवा 2 दिवसाचं, त्यानंतर तुम्ही डोळे दाखवून त्याच्यात बाय करा, पुन्हा तो 2300-2400 ला जाईल. आणि नेक्स्ट टाइम एवढा फास्ट जाईल ना, तुम्हाला तो चान्स पण देणार नाही, की समजून पण देणार नाही, अरे रिलायन्स आता बाय करू, आता बाय करू करेपर्यंत तो वर आलेला असेल हाय ब्रेक करून, जसा बजाज फायनान्सने केलं हो ना. त्यानुसार. पण टाटा मोटर्स पण 200 आहे. अशोक लिलाइंड गेला, येस, अशोक आपण लेलँड तर मागच्या कधी वेळेस मी केले होते. 60-70 ला असताना दिलेला आहे, आणि सांगितलं होतं तुम्ही बॉटम आहे. 57 ला घेतला होता, हा. येस, होल्ड करून ठेवा तुम्ही, हो, चांगल्या हो, हो. पद्धतीने तुम्हाला तो मिळेल. आता बघा, सन फार्माला तर ब्रेकआउट मिळालेला आहे, कुणीतरी आता वेळ विचारलं, हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून तो वर चाललेला आहे. हे बघा, हा तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे, ब्युटिफुली त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे बघा इथे. 528 ला ब्रेकआउट देऊन तो 700 ला आलेला आहे. आता त्याचं नेक्स्ट टार्गेट ला आहे तो 680च्या आसपास त्याचा रेजिस्टन्स आहे.
मग तो मे बी 680 ला जाऊन जर पुन्हा खाली आला, 680 ला जाऊन जर तो पुन्हा 650 640 ला जर तुम्हाला मिळाला, तर त्याच्यात तुम्ही बाय करू शकता. एकदम 600चा त्याचा सपोर्ट राहील त्याच्यानंतरचा. सर मी आता तो 617 घेतलेला आहे. ओके, 617 ठीक आहे, होल्ड ठेवा, काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्याचा जो काही तुमचा स्टॉप लॉस आहे तो खाली येईल, 540च्या आसपास वगैरे येईल. एक 540. हा हा एक स्टॉप लॉस राहील तुमचा. नाही, तुमचं हे पर्स्पेक्टिव्ह काय आहे तुमचं? शॉर्ट टर्म साठी घेतलाय की कसा शॉर्ट टर्म घेतलेला आहे शॉर्ट तो? टर्म शॉर्ट टर्म. हा, मग टार्गेट काय आहे पण तुमचं? असं घेताना काय माझं टार्गेट ठरवलं असेल? 600 म्हणजे 41. 640 650च्या आसपास, बरोबर. तेवढं तर दिले आणि स्ट्रेट अवे एका दिवसात त्यांनी खूप असं मोठी हाईक दिलेली आहे ते. त्यामुळे तो जाईल अजून 650 660च्या आसपास वगैरे थोडासा नाटक करेल तो, असं वाटतंय. नंतर मग तो आहे तो एक पहिला तर 680चा तुम्हाला रेजिस्टन्स आहे त्याला इथे. किती दिवसात जाईल सर? आता डेज असं मोजू शकणार नाही, पण तरी तुम्हाला जर मी सांगायचं झालं तर इथे मला किती मिळतोय तो, 48. 12-13 दिवसामध्ये तेवढ्या टार्गेट तो अचीव करायला पाहिजे. 680 का सर? हा, फार तर 1 महिना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. 1 महिन्याच्या व्ह्यूनीच घेतलंय मी त्याला. हा, फार तर कारण 1 कालच महिन्यामध्ये त्याचा तो. ब्रेकआउट झालेला आहे. काल ब्रेकआउट दिलाय त्यांनी डेलीला. हम्म. सर पण मला एक गोष्ट कळली. इव्हन म्हणजे इक्विटी असू दे कुठलाही, पण आपण जर इक्विटी मध्ये तुम्ही जसं मगाशी म्हटले ना, शॉर्ट हम्म. टर्म लॉंग टर्म, आय थिंक त्यात बेनिफिट चांगला भेटतो. मी आयडीएफसी घेतला होता 40ला. आयडीएफसी, फक्त आयडीएफसी लिमिटेड, येस. आणि आयडीएफसी बँक खूप पळाला, पण आयडीएफसी पळतच नव्हता. आणि मला 37 वरती होता. म्हटलं काय करावं काय करावं, आणि 1000 शेअर घेतले. हम्म. असला घाण ब्रेकआउट दिला त्यांनी. 44ला गेला, 45ला गेला तो. हे हेच आहेत ना, काय असतं ते की जेव्हा कन्सोलिडेट करतात ना त्यावेळेस तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे, आणि जेव्हा तो ब्रेकआउट देतात त्यावेळेस मात्र तर मग एक्झॅक्टली तो एकदम जातात. ते आता माझं चालू आहे एक जरा स्टडी, की नेमके स्टॉक हे ब्रेकआउटला सर असायच्या नॅल्को आधी आपल्याला कशा पद्धतीने कॅच करता येतील. आता हे बघा, दीपक घेता येतील. फर्टिलायझर दिलेला आहे, हा कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. आता सध्या तुम्हाला तो काहीच देणार नाही चान्सेस. तर एकदम छानपैकी म्हटलं तर तुम्ही तो आता ब्रेकआउटला आहे, पण थोडासा वर येऊ द्या, 170च्या आसपास टिकला पाहिजे तो, तर मग तुमचं 218चं वगैरे टार्गेट तुम्हाला मिळेल वरती. दीपक फर्टिलायझर डीमार्ट आहे. डीमार्टने ऍक्च्युली मला वाटतं रामनी विचारलेलं आहे, डीमार्ट ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे आता तो बघा. त्याचा रिझल्ट होता क्वार्टरली 2542चं त्यांनी ब्रेकआउट दिलाय आणि क्वार्टरली रिझल्ट आहे, त्यामुळे रिझल्ट वरती ना तो थोडासा निगेटिव्ह रिॲक्शन मध्ये येतो. तर त्यांनी ऑलरेडी ब्रेकआउट देऊन वर आलाय बघा ना, ब्रेकआउट होता माझा. माईक म्यूट करा ना, कोणाचा आहे? खूप आवाज येतोय. कोणतरी बॅकग्राऊंडला काम चालू आहे, त्यांनी थोडंसं हे केलं. आता रेकॉर्डिंग आहे का? आता बघा, हा हा जर बघितला ना, आधीचा 2500चा होता, त्यांनी ब्रेकआउट दिला आणि झालं 3000 वरती आला तो. तर इथे इथे लक्ष दिलं पाहिजे आपण, किती कुठं ब्रेकआउट होतोय, काय होतोय. त्यांनी बघा ब्रेकआउट जर तुम्ही बघितलं तर त्यांनी दिला 7 डिसेंबरला ब्रेकआउट दिला बघा 2540चा. त्यानंतर पुन्हा रिट्रेसमेंट देऊन त्यांनी टेस्ट केलेली आहे त्याचं सपोर्ट लेवल, आणि टेस्ट करून अगेन जो वर आला तो मात्र एकदम वरती आलेला आहे. तर असाच आत्ता एक शेअर आहे
की ज्यांनी ब्रेकआउट दिला आणि पुन्हा टेस्ट पण केलेला आहे. मी दुपारी जस्ट बघत होतो, बहुतेक पॉलिकॅब आहे. पॉलिकॅबनी पण एक छानपैकी ब्रेकआउट दिला. किती किती कन्सोलिडेट केलं बघा त्यांनी. इथे जर बघितलं तुम्ही तर हा पूर्ण कन्सोलिडेट केलेला आहे त्यांनी, राईट. 1000 आणि 1040-50च्या आसपास. नंतर जो काही ब्रेकआउट देऊन निघाला तो डायरेक्ट 1300 वरती. बघा, मग हे हे शॉर्ट टर्मच्या याचा ना हा खूप फायदा असतो. म्हणून म्हणतो आपण की पेशन्स पाहिजे. कशासाठी पाहिजे? की हा ब्रेकआउट कुठे मिळतोय मला. बघा इथे किती ब्रेकआउट त्यांनी, त्याचा हाय लेवल होता, टोटली ब्रेक करून तो निघाला. इथं कुठेही दिलेला नाहीये त्यांनी. म्हणून मी नेहमी काय म्हणतो, एक दिवसाचं आपल्याला कन्फर्मेशन हवं असतं, ते खूप इम्पॉर्टंट असतं. बघा इथे एक दिवसाचं त्यांनी ब्रेकआउट दिलं बरोबर, त्याच्यानंतर तो वर 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 आलेला आहे. राईट. अजून एक कुठला होता? श्रीराम ट्रान्सपोर्ट. सर याचा नॉर्मली होल्डिंग टाइम किती असतो पण जनरली? जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत होल्ड करायचा, बरोबर. राईट. डाव थिअरी याच्या इथं वापरायची. जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत ठेवायचा त्याला. ओके. आता हा म्हणजे जर एक महिन्याच्या वरतीच तरी. येस येस, 1 month तुमचं बघा वगैरे. काय होतं, तुम्हाला 5% हवेत, 10% हवेत का फॉरेवर ठेवायचंय हे एकदम डिसाईड करायचं. 5% मिळाला त्यानंतर तो शेअर किती जाऊ द्या, तुम्ही एक्झिट व्हा. अगेन वाट बघा दुसरा एखादा शेअर मिळण्याची, किंवा 10% ओके. असेल तुमचं टार्गेट तर ठेवा. अदरवाइज असं म्हणजे तुम्ही आपलं टार्गेट पहिलं फिक्स पाहिजे. करेक्ट ओके. कुठलाही ते ना, कारण तो शेअर कुठं जाणार आहे, खाली पण किती पण जाईल, वर कितीही जाईल. यू हॅव टू डिसाइड वेअर टू स्टॉप. कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. नाही तर शेअर काय ते जातच राहतात, वर जातात, खाली जातात, कुठेही जातील. बरोबर. येस. ओके. आता श्रीराम ट्रान्सपोर्टचा असा आहे की त्यांनी ब्रेकआउट दिलाय आणि वर निघालाय. बघा पूर्वीचा हाय आता तो ब्रेक करून वर आलाय आणि आता रेजिस्टन्सला आहे. तर हा रेजिस्टन्सच्या वरती जरा टिकू द्या, पण तो थोडासा खाली येईल डेफिनेटली. आणि त्यांनी तसं हे दाखवलेलं पण आहे त्यांनी, त्यामुळं तो एकदम छानपैकी येईल खाली. चला, सचिन सर आता जॉईन झालेले आहेत. तर त्यांनी मागच्या वीक मध्ये मला छानपैकी TCS चा अभ्यास करून दाखवला होता आणि त्यावर त्यांनी चांगल्यापैकी गेन पण केलेलं आहे. सर अजून होल्डिंग आहे का काढला तुम्ही? तर काढला सर, कॅपिटल काढलाय, फक्त इन्व्हेस्टमेंट आहे ना ती आहे, खाली आहे. म्हणजे प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट केलंय. ओके, नो प्रॉब्लेम. मग किती 70,000 काढले? नाही 40. 40ला काढले. ओके. हे हे खूप छान आहे. म्हणजे त्यांनी म्हणजे बराच अभ्यास केला सरांनी, आणि मग ते आता तेच करतात. शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायचे, ब्रेकआउट मिळाला की मग होल्ड करून थांबायचं थोडं. 2-3 दिवस, 4 दिवस, 10 दिवसात तुम्हाला चांगलं कॅपिटल मिळतं. श्रीराम ट्रान्सपोर्ट मध्ये पण बघा चांगलं 700-800 ला त्यांनी खूप चांगला ब्रेकआउट देऊन वर आला. त्यानंतर इथे एक डिप देऊन अगेन त्यांनी इथं हे टेस्टिंग केलं. त्यांनी वर गेला, टेस्ट केलं आणि अगेन वर आलाय. आता छानपैकी वर जाईल, बट प्रिव्हियस त्याचा जो हाय होता त्याच्या रेजिस्टन्स त्याला इथे मिळेल. बघा त्याच्या आधी सुद्धा तो रेजिस्टन्स त्याचा चांगला मोठा आहे. त्यामुळे इथून तो आता खाली आला पाहिजे. बट जर हा वर गेला तर त्याचा तो डबल टॉप ब्रेक करेल आणि वरती जाईल. अदरवाईज तो थोडासा मग इथे खाली येईल आणि इथून जर असा वर निघाला मग तर एकदम वेल अँड गुड आणि चांगला तुम्हाला हा सुद्धा शॉर्ट टर्म मध्ये लेवल देऊ शकतो. गुड इव्हनिंग सर. सर Yes. अल्किलॅमिनवर थोडासा व्ह्यू द्या ना सर. कुठला? अल्किलॅमिन सर. खूप मोठं ब्रेकआउट दिलं होतं त्याने. अल्किम मी टाकतोय ते बरोबर आहे का अल्किलॅमिन. बघा. ALKYLAMINE. अल्किलामाइन. हा, अल्कलाम.
दिलाय त्यांनी, खूप खूप शार्पली वर चाललाय तो. बघा तो कुठच्या कुठं पोहोचलाय. त्याचं जर तुम्ही नीट जर आपण हे बघितलं ना, तर तो 700-800चा ब्रेकआउट होता, तो डायरेक्ट 4000ला गेलाय. हो सर. कितीतरी वर्ष तो इथेच खेळत होता, 600-900च्या आसपास. जवळपास 2018 पासून त्याच लेवलला खेळतोय. नंतर त्यांनी जो ब्रेकआउट दिला आणि हा फक्त कोविडच्या याच्यात फॉल दिला एक 1100-1000च्या आसपास, आणि आता तो 5700 पर्यंत पोहोचलाय. क्या बात आहे. आता गंमत सांगतो, याच्यामध्ये एक्झिट कधी व्हायचं. आता माझ्याशी सुधीर सरांनी विचारलं. बघा, प्रत्येक जो लो आलेला असतो ना तुमचा, तो फक्त मार्क करायचा. कुठल्याही शेअर मध्ये जेव्हा आपल्याला समजत नाही ना आता एक्झिट कधी करायचा आपण, तर तुम्ही फक्त जो काही लो आलेला असतो ना त्या शेअरचा, तो फक्त जरी तुम्ही मार्क करून ठेवलात, आता हा जोपर्यंत हे ब्रेक होत नाही ना अगेन लो, आता इथं नाही घेत कारण इथं अजून तो कम्प्लीट झालेला नाहीये, राईट. मग हे लो मार्क करून ठेवायचे जोपर्यंत हे खाली येत नाहीत तोपर्यंत. म्हणजे आता तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो 3600 असं समजा. इव्हन तुम्ही खाली इथं कुठेतरी बाय केला असाल तर आता तुमचा स्टॉप लॉस असेल 3600. हा जिथे तुम्हाला परत रिट्रेसमेंट देऊन वरती जाईल, किंवा जर 3700 ब्रेक झाला तरच खाली. एक ऋषिकेश सिंग म्हणून आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा युट्यूबवर, मी बऱ्याच जण काहींना शेअर पण केला असेल. तर ही थेरी तो वापरतो आणि तो मंथली ब्रेकआउट घेतो. म्हणजे मी तर इथं डेलीच्या याच्यावरती दाखवलं तुम्हाला. तर मंथली याच्यावर जोपर्यंत तो ब्रेकआउट नाही देत ना, तोपर्यंत तो अजिबात आउट होत नाही, राईट. याच्याने सुद्धा खूप चांगला तुमचा पैसा बनतो. तर हे यांनी आता खूप हा वर आलेला आहे. आता कसं असतं माहिती का, इथं सगळा माइंड गेम आहे ऍक्च्युली बघितलं तर, की कधी आपण एंट्री करायची. आता इथे जर बघितलं तर हा एक अपॉर्च्युनिटी इथं होती याच्यामध्ये तुम्हाला बाईंगची, पण आता हा तोही गेलेला आहे. तर आता अगेन इथं पॅटर्न बनू द्या, काहीतरी होऊ द्या, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं एंट्री करता येईल. हा आता ऍक्च्युली बघितलं तर सप्लाय झोनला आहे पूर्ण. त्यामुळे याच्यात आत्ता तरी एंट्री कुठं तुम्हाला याच्यात नाहीये. अजून एक दाखवतो तुम्हाला, की जो मागच्या महिन्यात खूप बऱ्याच जणांना माहित आहे की नाही मला माहित नाही, खूप जण ट्रॅप कसे करतात, मोठी लोक ट्रॅप कसे करतात ते दाखवतो तुम्हाला. बघा आता इथे काय केलं त्यांनी, आता हा मी ब्रेकआउट काढला होता, पण मी म्हणलं जाऊ दे, एवढा काय असा हे नसेल, आणि मी नाव जास्त त्याचं हे नव्हतं केलेलं, लहान लहान प्लॅटफॉर्म असंच काहीतरी आहे म्हणून मी जस्ट इग्नोर केलं. पण जर तुम्ही बघितलं तर त्यांनी 308 ला ब्रेकआउट दिला, राईट. आणि त्याच्यानंतर थोडासा खेळला तो 400 पर्यंत, आणि त्यानंतर बघितलं तर रोज त्याला सर्किट लागत होतं अप टू 900 पर्यंत, पूर्ण 900 पर्यंत जाईपर्यंत. म्हणजे 3 पट पैसे दिले त्यांनी एका महिन्यात. पण गंमत अशी आहे की सर्किटवर सर्किट, दररोज सर्किट लागत होतं त्याला. रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये एंट्रीज करू शकत नाहीत. आणि बरोबर जेव्हा तो शेअर त्यांनी पार वरती आणला, बघा याच्यामध्ये तुम्हाला आता गंमत सांगतो की रिटेल इन्व्हेस्टरला ट्रॅप कसं केलं जातं आणि याच्यापासून आपण कशी काळजी घ्यायची. बघा, जेव्हा इथं वर आणलं ना, कुठेच तुम्हाला एंट्री पॉईंट नाही दिली त्यांनी. एंट्रीला थोडासा चान्स दिला, तो म्हणजे 500-600 ला. अगेन त्यांनी 700 ला आणलं, आणि इथे थोडीशी एंट्रीला चान्स दिला एकच दिवस. त्यानंतर पुन्हा त्यांनी फक्त एंट्रीला चान्स द्यायचे, सर्किट 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 सर्किट, सगळे 800-900 वरती रिटेल इन्व्हेस्टरनी बाईंग केलं. त्याच्यानंतर त्याला 50% खाली पाडेपर्यंत त्याला पुन्हा त्यांनी चान्सच नाही दिला रिटेल इन्व्हेस्टरला एंट्रीची. बघा
ओपन झालं सर्किट डायरेक्ट त्यांनी 500 वर आणला. म्हणजे जे कोणी इथं बाईंग केलं ते सगळे घाबरले आणि ते सगळे 50% लॉस मध्ये इथं विकले आणि विकल्यानंतर त्यांनी परत त्या शेअरला वर आणला. आणि आता बरेच जण इथं सगळे आता ट्रॅप झाले. हा ऑपरेटर गेम हा समजला पाहिजे आपल्याला. म्हणजे छोट्या शेअर मध्ये तर होतोच, पण मोठ्यामध्ये सुद्धा असा करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पकडायचा तर तो खूप आधी पकडायचा किंवा आधीमध्ये कुठे असेल तर नाही पकडायचा त्याला. अननेसेसरी आपण लॉस कधीच नाही घ्यायचं, लक्षात ठेवा. एखादं सुटला तर सुटला. आपल्या ह्याच्यात कुणी म्हणजे असं लेडीज असेल तर सॉरी, मी जस्ट एक सांगतो की बस आणि मुलगी याच्या मागे कधी पळायचं नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राईट? एक बस गेली तर दुसरी भेटेल. तसंच शेअर मार्केटमध्ये आहे. एखादा स्टॉक गेला हातातून तो जाऊ द्या. भरपूर स्टॉक्स आहेत आपल्याकडे, भरपूर शेअर्स आहेत. आपण जस्ट एकच आहे ते म्हणजे काय, आपला स्टडी होत राहणं, स्टडी करत राहणं आणि स्टॉक शोधणं. राईट? तर पुढच्या याच्यामध्ये मी 5 शेअर्स काढणार आहेत, त्यावेळेस तुम्हालाही समजेल की अरे हा, हे तर एकदम सोपं आहे असं तुम्हाला वाटेल. राईट? मग त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आणि त्या शेअर्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार. जसं आता मी मागच्या महिन्यात दिला होता HDFC लाईफ. मी सांगितलं होतं की 650चा त्याचा ब्रेकआउट आहे आणि तो ब्रेकआउट दिला की त्याच्यानंतर तो चांगल्या पद्धतीने वरती जाईल. राईट? इथं 650चा आपला ब्रेकआउट होता. होणार रे बाबा, बघा मी ग्रुपवर पण दिला होता, व्हॉट्सअपवर पण, टेलिग्रामवर पण टाकला होता. त्यांनी जेव्हा तो ब्रेकआउट दिला त्यानंतर जर तुम्ही बघितलं, राईट, इथे 650चा नंतर आता 717 वर आलाय. 950चा आपण टार्गेट काढलेलं आहे याच्यावर, मी देताना दिलेलं आहे तुम्हाला. मग हे खूप महत्वाचं आहे. असे स्टॉक्स एकदा निवडा, एंट्री करा. 90% केसेस मध्ये असं होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला तो दगा देत नाही. 10% तर आपण ठेवूया ना, तेवढं तर पाहिजेच. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फोसिस मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वरती आलेला आहे. हाही बघा एकदम छान पैकी. आणि जेव्हा हा स्लांटिंग मध्ये जातो ना त्यावेळेस खूप एका चॅनेल मध्ये चाललाय बघा, आणि खूप छानपैकी चाललाय. TCS सुद्धा असाच एका चॅनल मध्ये चालला होता आणि ब्रेकआउट दिला त्यांनी. शेअर्स बघा, आणि आता जर बघितले ना खूप सारे शेअर्स आहेत की जे ग्रासिमनी सुद्धा बघा खूप इथं तुम्हाला दिसेल कन्सोलिडेट केला, नंतर ब्रेकआउट दिला आणि वर निघालेला एकदम छानपैकी. बजाज फायनान्स तर बघितलेलंच आहे आपण. अशोक लेलँड बघा, अशोक लेलँडला सुद्धा किती छानपैकी होता. आणि त्याच्यानंतर इथे जेव्हा होतं, मला वाटतं मागच्या सेशन मध्ये आम्ही काढलं होतं, याचा सुद्धा ब्रेकआउट होता. इथे ब्रेकआउट दिला 94 ला वगैरे, वर गेला, पुन्हा आला, टेस्ट केली त्यांनी दोन्ही झोन, आणि आता वरती बरोबर 113चं माझं पहिलं टार्गेट होतं, इथं मी काढलं होतं, ते टार्गेट त्यांनी अचीव केलेलं आहे. बघा हे पहिलं टार्गेट अचीव झालेलं आहे. आणि आता जर पुढे गेलं तर तो नेक्स्ट टार्गेट जे आहे, चला आज आपण मार्क करू, 134चं नेक्स्ट टार्गेट आहे. आणि 134 जर झालं तर 166चं त्याचं टार्गेट आहे नेक्स्ट. एकदम चांगले रिटर्न्स तो देईल इथून पुढे. सर ड्युरेशन काय असेल? आता अशोक लेलँडचं ड्युरेशन ना खरं सांगायचं तर अनप्रेडिक्टेबल आहे. कारण तो गेला तर जातो, नाही तर महिने एका जागेच अडकतो. म्हणजे बाकीच्या एखाद्या शेअर्स वरती टेक्निकल वर काढता येतात, पण अशोक लेलँडचं नाही काढता येत. बट तुम्ही साधारणतः 134चं जे आहे तो टार्गेट तुम्ही घेऊ शकता साधारणतः महिना ते 1.5 महिन्यात. कारण इथं डिप कुठं माझ्या याला नाहीये, त्यामुळे कसं होतं त्याचं मी जरी काढायचं झालं तर इथं 42 बार निघतात.
14 दिवस तसं बघितलं तर हा 14 ते 15 दिवसात गेला पाहिजे 130-134च्या आसपास. पण अशोक लेलंड आहे तो पळाला की खूप पळतो, नाहीतर मग एका ठिकाणी अडकला की एका ठिकाणी अडकतो. त्यासाठी आता इथे बघा 2011 पासून ते 2014 पर्यंत तो आहे तिथंच आहे. त्यानंतर ब्रेकआउट देऊन तो वर आलेला आहे. आणि आता सुद्धा जर बघितलं तुम्ही 13-14 पासून तो आता कुठे त्याच ठिकाणी 165-166 त्याचा हाय आहे, लाईफ टाईम हाय एकदम. बघा याला मी जुलैमध्ये दिलं होतं. स्लीपिंग एलिफंट मी नेहमी म्हणतो, तो झोपलेला हत्ती आहे. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं 40चा सपोर्ट आणि वरती निघालेला आहे. पहिला टार्गेट 90 होतं माझं आणि जर 90च्या वरती टिकला तर तो खूप चांगला जाईल. पण तो नेहमी हळूहळू जातो आणि 5 ते 6 वर्ष जर तुम्ही होल्ड केलात अशोक लेलंडला तर तो खूप चांगलं मुवमेंट देईल. कारण आता इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये वगैरे ते एंट्री करतायत. चांगली कंपनी आहे. फंडामेंटली काहीच प्रॉब्लेम नाही कंपनीला. तर नेक्स्ट तो आयशर मोटर कदाचित होऊ शकतो. म्हणजे 20-22 हजाराच्या आसपास वगैरे तो गेला पाहिजे अशा पद्धतीने. येस, हॅलो. 5 मिनिटं आहेत. काय असेल तर सांगा. आयटीसी हॅलो. आयआरसीटीसी. येस. हा सर, आता शॉर्ट टर्म साठी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग त्याला डिमांड आणि सप्लाय झोन कोणत्या टाइम फ्रेम वर बनवायचं? त्याला तुम्ही डेली आणि आवरली लावू शकता. डेली वरती डिमांड आणि त्याच्यावर सप्लाय झोन काढायचे आणि आवरली वरती ट्रेंड अनालिसिस करून एंटर करायचं. शॉर्ट टर्म साठी चालेल ना? डेली येस साठी? येस, शॉर्ट टर्म साठी ओके. करू शकता. थँक्यू. अरे आयटीसी कुठे गेला? चलो 2 मिनिटं आहेत तर आयटीसी सांगतो मी. आयटीसी सुद्धा ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे ऍक्च्युली. फक्त तो कन्सोलिडेट होतोय. आयटीसी हा मोठ्या प्लेयरचा आवडता स्टॉक आहे, त्यामुळे लोक खूप हे करतात त्याला. आता बघा इथे सुद्धा आपला जो आहे आयटीसी तो ब्रेकआउट लेवलला देऊन पुन्हा टेस्टिंग साठी खाली येतोय. मला वाटतं मागच्या का त्याच्या आधीच्या वीक मध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे, बरोबर? तर हा फक्त आता इथं टेस्टिंगला खाली आलेला आहे. तर एकदा फक्त 200-210च्या वरती टिकू द्या पुन्हा, तुम्ही आरामात त्याला एंट्री करू शकता 260च्या आसपासचं टार्गेट साठी. आणि 190 तुमचं साधारणतः स्टॉप लॉस असेल आयटीसी ला. आता हा टेस्टिंग साठी येतोय, मे बी तो 100 किंवा 190 तो टच करून पुन्हा वर निघेल. आणि हा जर निघाला तर तुम्हाला एकदम बाईंग खूप छानपैकी कराल. जर 190 ला येऊन टच करून पुन्हा वर निघाला तर. अदरवाईज 200च्या आसपास खेळला तर 260 210च्या वरती त्याला टिकू द्या एक दिवस तरी, मग तुम्ही त्याच्यात एंटर करू शकता. आयआरसीटीसी जरा थोडं बजेटमध्ये काय येतंय ते बघूया. कारण आता पूर्णतः त्याचं हे नाहीयेत, रेल्वे चालू नाहीयेत, काही नाही, फक्त न्यूज वरती तो आता प्ले करतोय. 1500चा त्याचा हे आहे रेजिस्टन्स मोठा. तो जर एकदा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आपल्याला चांगला, हा वीकली आहे ना, डेलीवर येतो मी. बघा 1500चा आहे, इथं ब्रेकआउट देऊन वर गेला, पुन्हा न्यूज आल्या, पुन्हा काही प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे तो पुन्हा खाली आलाय आणि कन्सोलिडेट होतोय. आता ऍक्च्युली ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे बघा, खूप चांगल्या पद्धतीने आता वर जाईल. इथेही मी म्हणलं होतं की त्या पद्धतीने जाईल, त्याच पद्धतीने वरती शेअर आलाय आणि त्याच एका रेंजला आहे. 1500 क्रॉस करू द्या, तुम्ही एंटर करू शकता एकदम चांगल्या पद्धतीने, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, हे आहे या आठवड्यासाठी. फक्त एक आहे ते म्हणजे आपले सगळं जे काही इथलं एज्युकेशन आणि जे आहे ते तुमच्या बाईंगचं रिकमेंडेशन नक्कीच नाही, हे एज्युकेशनल पर्पज साठी आपण सगळं डिस्कस करतोय. फक्त इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्ही तुमचा स्वतःचा स्टडी करा किंवा तुमचे फायनान्शियल ऍडवायझर असतील त्यांच्याशी एकदा बोलून मग तुम्ही इन्व्हेस्ट करा, राईट? तर आपला वीकेंड थांबूया, नेक्स्ट वीक पुन्हा भेटूया. सर सेशन अपलोड केलं तर बरं होईल सर. येस येस, सेशन अपलोड करणार आहे मी. ओके सर, थँक्यू. सर ओके. येस सर, सर सर मला एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. ऍक्च्युली सर आपला जो ह्याचा
इंट्राडेचा जो ग्रुप चालू केला ना आपण तो म्हणजे खरंच हेल्पफुल आहे. राईट. म्हणजे ऍटलिस्ट त्याच्यावरनं तरी म्हणजे पेशन्स तर वाढतातच आहे की ओके. ऍटलिस्ट माझी रिक्वेस्ट होती आपल्याला की आपण असंच जर एक दुसरा ग्रुप चालू केला ज्याच्यामध्ये हे जे काय शॉर्ट टर्म किंवा मिड टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो की जसं आता आपण डिस्कस केलं की काही ब्रेकआउट देत आहेत काही वर जात आहेत राईट. किंवा त्याची एक गुरुवारी आपण मीटिंग ठेवली किंवा मग आणि त्याचे आपण ते टर्म्स कंडिशन ठरवू शकतो म्हणजे ओके, म्हणजे म्हणजे ते राईट पण टाइमला एंट्री तुम्हाला मिळेल. हा बरोबर. म्हणजे चालेल, तसंही बरेच जण करता येईल आहेत एखादं. इंटरेस्टेड आहे म्हणजे बरेच जण ओके. कारण कसं की एकदा इंट्राडेच्या माइंडसेट मध्ये गेलं ना की मग हे साईडला राहून जातं सगळं. राईट. म्हणून तर मी म्हणलं ना की ते लोकांचं ते होतं ट्रेनिंग घेतलं किंवा मार्केटमध्ये आले ना ते कोणीतरी हो कमवतं आणि ते खूप त्यांना भारी वाटतं आणि ते लगेच इंट्राडे मध्ये घेतात. ते ऍक्च्युली बरोबर थोडंसं कमी केलं पाहिजे आणि शॉर्ट बरोबर टर्म मध्ये तुम्ही जेवढं इंट्राडे मध्ये कमवू शकत नाही तेवढं शॉर्ट टर्म मध्ये कमवू शकता नक्की. बरोबर. तर तुम्ही सर एक ग्रुप चालू केला ना तर ते हम्म, ऍक्च्युली हम्म. खूप म्हणजे अर्निंगच्या दृष्टीने म्हणा किंवा शिकण्याच्या दोन्ही याच्याने हेल्पफुल होईल. नक्की चालेल, याच्यावर करेन मी. गुड सजेशन. आणि बघूया आपण किंवा आपण मिळून एक करूया. गुरुवारी किंवा मिड ऑफ द वीक एखादी आपला मीटिंग ठेवली त्याच्या